नमस्कार. महाभारताच्या युद्धाचा कोणताही निर्णय लागत नाही अशा स्थितीमध्ये अनेक दिवसांच्या वरती दिवस जाऊ लागले आहेत. या युद्धात कोण विजयी होणार, कोण पराभूत होणार काही कळत नव्हतं. दोन्ही बाजूचे सैन्य द्वेषाने लढत होते आणि सैन्यांच्या पेक्षाही दोन्ही बाजूचे वीर मात्र कायम होते. अशा वेळी पितामह भीष्मांना युद्धभूमीतून दूर केल्याशिवाय या युद्धाला अंतिम निर्णयापर्यंत नेता येणार नाही याची जाणीव कृष्णाला होत होती. याच वेळी कृष्ण भीष्मांना कसं बाजूला करायचं याचा विचार करत होता. पण एक कथा मी तुम्हाला जी काल म्हटलं होतं की जी कथा मूळ महाभारतामध्ये नाही पण ती तमिळी महाभारताचा संदर्भ देऊन अनेक जण महाभारतामध्ये घडली असं सांगतात, ती कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. या कथा सांगण्यामागचा हेतू वेगळा आहे. म्हणजे ही कथा आहे याची माहिती तुम्हाला यावी, ती तमिळ महाभारतामध्ये आहे याची यावी, हे तुम्हालाही कळावं. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की श्रीकृष्णाच्या अवताराची महाभारताची कथा ही पश्चिमे ते पूर्व या दोन दिशांना पसरलेली आहे. द्वारकेपासून प्रागज्योतिषपूर जे आसाममध्ये आहे तिथपर्यंतची ही कथा आहे. म्हणजे पूर्व पश्चिम भागाला जोडणारी ही कथा आहे. कृष्णाचा आणि हस्तिनापूरच्या साम्राज्याचा सगळा वावर हा पूर्वेकडून पश्चिमेकडं किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडं असा विस्तारलेला आहे. तर रामायणाची कथा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आलेली आहे. म्हणजे अयोध्येपासून ही कथा सुरू होते, त्याच्याही वर ही कथा काही नेपाळपर्यंत ही कथा जाते. म्हणजे मिथिला, जनक राजा, इथून ती कथा येते खाली 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 आणि मग रामाचा दंडकारण्याचा प्रवास, कन्याकुमारीच्या धनुष्यकोडीपर्यंत जाणं आणि मग श्रीलंकेत पोहोचणं, असा तो सगळा प्रवास आहे. त्यामुळं रामायणाची कथा ही उत्तर दक्षिण आहे, तर महाभारताची कथा ही पूर्व पश्चिम आहे. त्यामुळं महाभारताच्या कथेमध्ये दक्षिणेतले काही संदर्भ येणार असतील तर त्याला प्रक्षिप्त समजावं. आपण अशीच एक प्रक्षिप्त कथा जाणून घेणार आहोत. ही कथा तुम्हाला सांगण्यामागचा हेतू माझा वेगळा आहे, अजून सांगतो ते मी. हिंदू धर्मग्रंथांच्या मध्ये अशा काही कथा घुसडून टाकायच्या की ज्या कथांचा संदर्भ घेऊन पुन्हा काहीतरी नवं नरेटिव्ह मांडता यावं. आता नरेटिव्ह काय आहे आणि कशा स्वरूपात मांडता येऊ शकतं ते तुम्हाला कथा ऐकली की समजेल. महाभारताची कथा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये असताना, म्हणजे पांडवांचा वनवासाचा काळ सुरू असताना अर्जुन पूर्वेकडच्या राज्यामध्ये गेला होता आणि पूर्वेकडच्या राज्यातल्या एका राजाची कन्या उलुपी हिच्यासोबत विवाह केला होता याची कथा आपण ऐकलेली आहे. तुम्हाला थोडंसं मागं जावं लागेल, बघावं लागेल. ती अर्जुनाची पत्नी उलुपी त्या वनवासाच्या काळात कसा गेला, तिथे कसा भेटला, विवाह कसा केला आणि त्या उलुपी सोबत काही काळ घातल्यानंतर अर्जुन परतला होता. त्यानंतरही बराचसा मोठा काळ निघून गेला. या उलुपीला अर्जुनापासून एक मुलगा झाला होता, त्याचं नाव इरावण. आणि या इरावणाला हकीकत कळली की आपला पिता हा धर्मयुद्धासाठी सज्ज झालेला आहे, म्हणून या धर्मयुद्धामध्ये मदत करण्यासाठी इरावण कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती आला होता. आता कथा अशी सांगितली जाते की 7-8 दिवस उलटून गेल्यावर सुद्धा या युद्धाचा निर्णय लागत नाहीये. तेव्हा या युद्धाचा निर्णय लागण्यासाठी म्हणून युद्ध देवतेला, काली मातेला एक बळी दिला पाहिजे. इथे नरेटिव्ह सुरू होतं. म्हणजे काही जे डाव्या विचारांचे लेखक असतात त्या या कथा मुद्दाम आपल्या पुस्तकांच्या मध्ये घुसडतात आणि मग युद्धात बळी देण्याचा विषयच कृष्णाने काढला असं सांगितलं जातं. मग कृष्णानं सांगितलं की बळी दिला पाहिजे. मग कुणाचा बळी दिला पाहिजे? मग बळी देण्यासाठी उपयुक्त पुरुष कोणता? तर ज्याच्या अंगावर वीरत्वाच्या 32 गुणांच्या खुणा आहेत, 32 लक्षणं ज्याच्या शरीरावरती आहेत, असा योद्धा निवडला पाहिजे. त्याचा बळी देवीच्या समोर दिला तर युद्धाची देवता प्रसन्न होईल आणि पारडं आपल्या बाजूनं झुकेल. मुळात बळीचा विषय कृष्ण काढू शकतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहो, या युद्धाचा करता करविता सगळा तो असेल, तोच सगळं हे घडवून आणणार असेल तर त्याच्या हातात बरंच काही आहे की.
तू अजून असले बळी देण्याचे पानचट उद्योग कशाला सांगेल? साधं गणित आहे ना, पण हे अनेकांच्या लक्षात येत नाही. काय परंपरावादी आणि कर्मठ लोकांना काहीतरी चांगलं सांगण्याच्या नादामध्ये ही कथा वारंवार सांगितली गेली की आपल्या गुरुनी सांगितली आहे, गुरुला गुरुच्या गुरुनी सांगितली आहे, मग त्यांना त्यांच्या गुरुनी सांगितली आहे, म्हणजे बाबा वाक्य प्रमाणम, तसं गुरु आज्ञे चालणे हाची रिवाज असं म्हणणारे आपल्या गुरुला कुणीतरी खोटं सांगितलेलं असू शकतं याची जाणीवच ठेवत नाहीत. आपलं प्रामाणिकपणे ते सगळं पुढे नेत राहायचं. तर त्या इरावणाच्या अंगावरही अशा 32 लक्षणं होती आणि अशी 32 लक्षणं असलेली अजून 2 व्यक्ती त्या रणभूमीवरती होती. ते म्हणजे एक स्वतः अर्जुन आणि दुसरे भगवंत श्रीकृष्ण. आता या दोघांचा बळी तर देता यायचा नाही, मग युद्धाचा निकालच लागला की हो. निकाल लागत नाहीये, बळी द्यायचा आहे, या दोघांचा देता येत नाही. या दोघांचा निकाल बळी दिला तर निकालच लागला, यांच्या बाजूने लागला. अर्जुन गेला की संपलं, कृष्ण गेला की संपलं. त्या युद्धातून कृष्ण गेल्यावर उरलं काय, अर्जुन गेल्यावर उरलं काय? म्हणून हे ठरवतात की इरावणाने आपला बळी द्यावा. इरावण म्हणतो, पिताश्री आपली इच्छा असेल तर मी माझा बळी द्यायला तयार आहे, पण माझ्या काही इच्छा अजून शिल्लक आहेत. काय इच्छा आहेत तुझ्या? माझ्या इच्छा अशा आहेत की मला अजून लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे, आणि लग्नाशिवाय मी मेलो तर अतृप्त इच्छेसहित मी मरेन, आणि तसं माझा अतृप्त आत्मा इथे भटकत राहणं हे काही बरं ठरणार नाही. मग आता इरावणाचं लग्न करण्याचा शब्द कृष्ण देतो. तो म्हणतो की ठीक आहे, तुझं लग्न करून देऊ, आज लग्न करून देऊ. आज लग्न करून देऊ हे ठीक आहे, पण उद्या युद्धाला सुरुवात होणार आहे. त्यावेळेला काय करायचं? एका रात्रीसाठी कोण पत्नी होणार इरावणाची? कोण पत्नी होणार? आणि इरावण गेला तर उद्या जाणार, त्याची विधवा म्हणून आयुष्यभर राहायचं. एकही मुलगी इरावणाची पत्नी बनायला तयार होत नाही, एकही मुलगी. मग अशा वेळी पुन्हा कृष्णाकडे बघितलं जातं आणि त्याला विचारतात, देवा काय करायचं सांगा. मला ही कथा खोटी असेल तरी ही ज्ञानेश्वरांच्या काही ओवी आठवतात ज्या ज्ञानेश्वरीत लिहिलेल्या आहेत, आणि ज्ञानेश्वरीच्या सगळ्या ओवी या भगवद्गीतेमधून घेतलेल्या आहेत, म्हणून त्या ओवी मला इथे आठवतात. अर्जुना तोच भक्तू तो वल्लभा मी कांतो. तो माझा खरा भक्त असेल तर त्याची बायको व्हायलाही मी तयार आहे. म्हणजे भक्ताचे लाड पूर्ण करण्यासाठी देव कोणत्या स्तरावर जातो याचा अंदाज येतोय का आपल्याला? काहीही व्हायला तयार होतो, काहीही. चल बायको बायको, बाप बाप, मुलगा मुलगा, चल माझ्या पोटात जन्माला ये, आला ना, त्याच्या पोटातून जन्माला आला. चल खांबातून जन्माला ये, आला ना, गदा खांब फोडला, खांबातून जन्माला आला, कुठूनही जन्माला आला. इरावण म्हणतो देवा बायको तर पाहिजे, कुणी मुलगी तयार नाही आहे. मग देवानी निर्णय घेतला, आपण नाहीतरी मोहिनी अवतार घेतला होता, या इरावणाची पत्नी होऊया. आणि मग ईश्वर प्रत्यक्ष स्त्रीचा अवतार घेऊन इरावणाशी लग्न करतो, आणि इरावणाशी लग्न केल्यानंतर इरावणाचा जेव्हा बळी दिला जातो तेव्हा असा काही विलाप त्या स्त्री रूपातला भगवंत करतो की खऱ्या बायकोनं सुद्धा एवढ्या प्रेमाने केला नसेल एवढा विलाप करतो, अशी ती कथा आहे. आणि या इरावणाच्या बळीमुळं युद्धाचं पारडं पांडवांच्याकडे झुकलं असं तामिळमधल्या महाभारतात सांगितलं जातं. तामिळमधल्या महाभारतातली कथा या व्यासांच्या महाभारतात का नाही असा प्रश्न विचारला जातो. म्हणून व्यास काहीतरी लपवतायत असा आरोप केला जातो. इरावणाचा बळी देणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती होत्या असं सांगितलं जातं. हे सगळं सांगता यावं यासाठी तामिळी महाभारतात ही कथा असल्याचं बोललं जातं. आता तामिळमधल्या काही लोकांच्या डाव्या विचारसरणीच्या प्रभावात या कथांचं उदात्तीकरण कसं होतं याची जाणीव आपल्याला येते. पण इरावणाच्या मृत्यूनंतर युद्धाचं पारडं फिरलं अशी जी कथा सांगितली जाते ती कथा प्रक्षिप्त आहे, हे लक्षात घ्या. त्या प्रक्षिप्त कथा सुद्धा तुम्हाला मला सांगायच्या आहेत. आणि या बळीनंतर सुद्धा प्रश्न कायम मोठा आहे, युद्धाचा निकाल लागणार कसा, तो पांडवांच्या बाजूने लागण्यासाठी काय केलं पाहिजे? उत्तर एकच आहे, पितामह भीष्म या युद्धात शांत झाले पाहिजेत. नमस्कार.